रविवार दिनांक 17 नोव्हेंबर नेवासा येथे माननीय श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी त्यांनी नेवासातील व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत त्यांची भेट घेतली। लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा, धनुष्यबाण मित्रांनो, येत्या 20 तारखेला आपला वेळ न गमावता धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ माननीय विठ्ठलरावजी लंघे पाटील सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचं वारं सुरू आहे आणि या विधानसभेच्या वाऱ्यामध्ये आम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण एकच चित्र दिसत आहे की जे रामराज्य आणण्यासाठी पडझड करणारं आमचं महायुतीचं सरकार आहे त्याचाच पुन्हा विजय होईल असं आम्हाला 100% खात्री आहे। कारण या सरकारने राज्यामधील महिला असतील यांच्यासाठी एक खूप चांगली अशी लाडकी बहीण योजना आणलेली आहे। त्याच्यानंतर एसटी प्रवास असेल, हा एसटी प्रवास महिलांसाठी अर्ध तिकीट केलेला आहे आणि वयोवृद्ध लोकांसाठी पूर्णपणे मोफत एसटी प्रवास या सरकारने दिलेला आहे। या सरकारचं जर केंद्रातल्या सरकारच्या बाबतीत बोलणं झालं तर केंद्रामध्ये राम मंदिराचा जो ज्वलंत मुद्दा होता, जो खूप दिवसापूर्वीपासून थांबलेला होता, रखडलेला होता, तो मुद्दा सरकारने सगळ्या लोकांच्या मनामध्ये जे प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर बांधण्याचं एक स्वप्न होतं ते पूर्ण करून दाखवलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्येही ज्या आरोग्यदायी योजना असतील, महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल किंवा खूप साऱ्या असे योजना, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, याच्यातून खूप सारे जनतेला फायदा होत आहे आणि तेच चित्र आज महाराष्ट्रात दिसत आहे। महाराष्ट्रात एकच आवाज गुंजत आहे आणि प्रथमतः आमच्या नेवासा तालुक्यातून एक आवाज गेलेला आहे की अनाथांचा नाथ एकनाथ आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून आमच्या महायुतीचे उमेदवार आहेत माननीय श्री विठ्ठलरावजी लंघे पाटील। संपूर्ण नेवासा तालुक्यातील तरुणांनी, महिला वर्गाने एकच विचार करून एक ध्येय धोरण ठरवलेलं आहे की काही करून विठ्ठलरावजी लंघे पाटील यांना येत्या 20 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून त्यांना विजय करायचा आहे। तरी आमच्या महायुती सरकारचं वचन जे आहे ते असं आहे की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पण वचन न जाय, असंच आमचं धोरण आहे आणि त्याच धोरणाने पुढे आम्ही काम करणार आहोत। तरी आपण येत्या 20 तारखेला महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री विठ्ठलरावजी लंघे पाटील यांच्या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजय करावे असे आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जय श्रीराम। मी राजेश कडू, एक शेतकरी नेवासामधील। पूर्वी आम्हाला लाईटच्या खूप समस्या असायच्या। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मागेल त्याला सोलर पॅनल अशी योजना काढल्यामुळं मी त्याच्यात फॉर्म भरला होता, तर मला ते आता ते आलेलं आहे माझं नाव त्याच्यामध्ये। त्याच्यामुळं मला शेतीला पाणी देण्यासाठी दिवसा वीज मिळणार आहे, त्यामुळे खूप मला त्याचा फायदा होईल। तसंच माझे मागचे लाईट बिलही या सरकारने माफ केल्यामुळं तो भारही माझा हलका झालेला आहे। तसंच मागेल त्याला शेततळे ही स्कीमही आता चालू आहे। तर हे शेतकऱ्यांना या सरकारने खूप काही स्कीम दिल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आणि शेतीतलं उत्पादन वाढण्यासाठी त्याची खूप मोलाची अशी मदत झालेली आहे। आणि हे सरकार हे एक शेतकऱ्यांचं सरकार आहे। तसं पाहिलं तर या मागील सरकारने कुठल्याही स्कीम अशा शेतकऱ्यांसाठी राबवल्या नव्हत्या आणि पूर्वी 10-10 मिनिटाला लाईट जायची आणि त्याच्यातच शेतकऱ्याचा दिवस निघून जायचा आणि शेत तसंच कोरडं राहायचं। तर आता शेती संबंधी भरपूर योजना आल्यामुळं शेतकऱ्यांना शेती करणं हे सोयीचं झालेलं आहे। तसेच पीक विमा योजना ही 1 रुपयात पीक विमा योजना असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरवला आणि सर्वांना त्याचे पैसेही आता आम्हाला मिळालेले आहेत। दिवाळीच्या अगोदर आम्हाला जवळजवळ 30-30 हजार हेक्टरी आम्हाला 17,000 रुपये त्याच्यामध्ये आले। सोयाबीनचा पीक विमा आला, कपाशीचा पीक विमा आला,
तुरीचा आला, त्याच्यामुळे आमच्या संसार चालवण्यासाठी चांगला एक हातभार लागलेला आहे. दिवाळीला आम्हाला कापूस विकायची गरज पडली नाही, भाव कमी असताना. आता कापसाचे भाव हळूहळू वाढत आहेत, पण ते पैसे आल्यामुळे आमचा कापूस आम्हाला ठेवता आला. आता सोयाबीनचे भाव हळूहळू वाढत आहेत. तर हे सरकार शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगलं आहे असं माझं मत आहे. जय महाराष्ट्र. सध्या नेवाशामध्ये चाणक्य नीतीच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर नेवाशामध्ये सूडबुद्धी आणि कूटनीतीचा वापर करून राजकारण चालू आहे. तरी आपण येत्या 20 तारखेला सर्वांनी कुठल्याही आमिषाला बळी न पाडता विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या समोरील धनुष्यबाण बटन दाबून आपण यांना प्रचंड मताने विजयी करा, ही नम्र विनंती.